उठ मम्मी, मला सारखं अभ्यासाला बसायचं, तुला झोपू देते सारखं. उठ अभ्यासाला, उठ उठ, मला लय राग येते. उठ उठ लवकर, उठ 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 ना रे, उठ लवकर. ठीक आहे, उठत ना मम्मी, मलाच बसते आता. पेपर पण जवळ आले तर ऐकत नाहीत मागवले. उठला का भैया? नाही उठला. काय झालं? अगं तू मम्मी मला सारखंच अभ्यासाला बसवते, त्याला काही बसवत पण नाही. बाळा तू 4थीला आहे, तो 2रीला आहे, त्याचा थोडा अभ्यास असतो. मी मोठी आहे म्हणून मी समजून घ्यायचं का? हो तू लहान आहेस. समजलं? अजून त्यालाच हे करते आणि स्वतःची साईड घेते. लहान बाळाची साईड घ्यायची असती, मोठ्याने समजून घ्यायचं असतं. हा मग माझं डोकं दुखायले, मला पण झोपायचंय. नाही तर मी तुला काल म्हणे बोलायला सांगितलं होतं ना, चल पटापटा बोलून दाखव काय किती पाठ केली असते. जेवढे येतील तेवढे बोलू. बोल. आयत्या बियात ना बाबा, जसा हात. आणि तू? मी तर हुशार आहे. गर्वाच्या घर खाली, घरोघरी मातीच्या चली. पाण्यात राहून मासा वेळ करू नये. दुरून डोंगर साजरे, कामापुरता मामा, ताकापुरती आजी, पसाला पानं चिनत, नसता ऐना अंगण वाकडे. आणि थांबा मला आठवते, ताकाला जाऊन बांधण लावू नये. आणि नव्याचे 9 दिवस. एवढंच एवढं झालं, त्याला काय सुद्धा येत नाही मम्मी. जाऊ दे ग. मला आता सांगितलं ना, आता मी हे पुस्तक पण वाचले, मला तर मला झोप दे. मग उद्या म्हणजे उद्या सुट्टी तर आहे, मग मी रात्री मल्टिप्लिकेशन बसते करायला आणि उद्या डिव्हिजन करते, है ना बरोबर? म्हणजे खेळायला पण जरा वेळ भेटेल. समजलं?